विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड 7th मॅथमॅटिक्स युनिट 1 भौमितिक रचना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचा आपण क्रमशः स्टडी करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल तथा मराठीमध्ये त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म या शीर्षकाअंतर्गत ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजेच विषाकोन त्रिकोण संदर्भात हा गुणधर्म अभ्यासणार आहोत. जर आपण विशालकोन त्रिकोण काढला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अशा पद्धतीने काढला, याच्यामध्ये हा अँगल y तुम्हाला दिसतोय की विशालकोन आहे, आणि जर त्याच्या तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढले, हा पहिला लंबदुभाजक आहे, हा दुसरा लंबदुभाजक आहे आणि हा तिसरा लंबदुभाजक आहे, तर तीनही लंबदुभाजक एकाच बिंदूत छेदतात आणि ते त्रिकोणाच्या बाह्य भागात छेदतात. कालच्या रचनेमध्ये आपण हाच भाग पाहिला होता, पण त्रिकोण होता लघुकोन त्रिकोण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे लंबदुभाजक एकाच बिंदूत छेदलेले होते, परंतु ते त्रिकोणाच्या अंतर्भागात छेदलेले होते. या आकृतीत मात्र ते त्रिकोणाच्या बाह्य भागात छेदणार आहेत. ही आकृती आपण पाहत जरी असलो तर ती आपल्याला प्रत्यक्षात काढायची आहे, कन्स्ट्रक्ट करायची आहे या प्रकारे. तर चला करूया आपण कन्स्ट्रक्शन त्या फिगरचं. काय करायचं आहे आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला कंपास बॉक्सकडे जायचं आहे. त्या बॉक्समधून पट्टी आणि पेन्सिल घ्यायची आहे आणि पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने हे कन्स्ट्रक्शन आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर बघूया, घेऊया पहिल्यांदा पट्टी म्हणजे सेमीमध्ये त्याला आपण रुरल असं संबोधलेलं आहे किंवा म्हणतो. नंतर आपण घेणार आहोत पेन्सिल. पेन्सिलने इथं आपल्याला ट्रायंगलचं मेजरमेंट दिलेलं नाही, म्हणजे आपण आपल्या पद्धतीनुसार ते घेऊ शकतो. या ठिकाणी आपण एक पाया घेऊया. अशा पद्धतीप्रमाणे पट्टी बाजूला ठेवूया. पाया ड्रॉ झालेला आहे. नंतर पट्टीला आपण असं तिरकस फिरवून घेऊया. पट्टीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी विशालकोन करेल अशा प्रकारचा एक सेगमेंट ड्रॉ करणार आहोत या पॉइंट मधून. ओके, पुन्हा आपण दुसरा सेगमेंट काढणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हात दिसतोय, पेन्सिल वर चाललेली आहे. अशा प्रकारे आपण दुसरा रेषाखंड काढून घेतला. आता आपण पट्टी या ठिकाणाहून उचलूया आणि तिसरा रेषाखंड आपल्याला ड्रॉ करायचा आहे. असा हे दोन टोकं आपल्याला जोडली की आपला विशालकोन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल तयार होणार आहे. बघूया, पट्टी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे आणि हा त्रिकोण जो विशालकोन त्रिकोण आहे त्याची आकृती आपण 1 नंबरला काढतोय. अशा प्रकारे इकडचा बिंदू जरा आत गेलाय, पट्टी थोडी मागे घेतो. ओके, आता मला पेन्सिल घ्यायची आहे आणि इथून ड्रॉ करायचा आहे सेगमेंट इथपर्यंत. अशा प्रकारे पहिल्यांदा आपण विशालकोन त्रिकोणाची आकृती काढलेली आहे. या प्रकारे त्याला लेबल करूया, कुठलीही नाव द्या. ती सिरियलीच असली पाहिजे असंही नाही. मी या ठिकाणी या ट्रायंगलला नाव देतो. समजा इथं मी घेतला ए, इथे वरती आहे तो ए. नंतर मी दुसरं लेटर घेतलं जे. कुठली लेटर घ्या, फक्त ती कॅपिटल असली पाहिजे. आणि नंतर मी इथं तिसरं लेटर घेतलं टी आणि माझ्या ट्रायंगलचं नाव आता आहे AJT. आपल्याला या ट्रायंगल मध्ये ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आहेत त्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक काढायचे आहेत आणि ते कुठं छेदतात ते आकृतीच्या साहाय्याने पडताळून पाहायचं आहे, बाकी काहीही नाही. हाच या रचनेचा उद्देश आहे. चला जाऊया आपण
पहिल्यांदा पायाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. तो जर काढायचा असेल तर आपल्याला कंपास बॉक्समधून कंपास बाहेर घ्यावा लागेल. त्याचं लोखंडी टोक पॉईंट मी या ठिकाणी पहिल्यांदा क्लिअर करून घेतो, थोडे मोठे करतो पॉईंट, म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. हा पहिला पॉईंट आहे जे पायाच्या डावीकडे, हा दुसरा टी आहे आणि हिरीजावर पॉईंट ए आहे. अशा प्रकारे 3 पॉईंट घेतलेले आहेत. आता या तिन्ही पॉईंट मधून पहिल्यांदा आपण पायाचा लंब दुभाजक काढतोय. मागच्या रचनेमध्ये आपण ते शिकलेलो आहोत, तरी सुद्धा परत रिपीट होतंय. रिपीट झाल्यावर तर तुमचं क्लिअरच व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवतोय. कंपासमध्ये जेटीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर असलं पाहिजे, तरच आपल्याला त्या रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे छेदणारे कंस, मी वेगवेगळे कलर या ठिकाणी छेदणाऱ्या कंसाला वापरणार आहे. इथे पहिल्यांदा व्हाईटच कलर आपण वापरूया. इथे एक कंस काढून घेतला पॉईंट जे वरून आणि दुसरा कंस या ठिकाणी आपण काढून घेतोय वरती आणि खाली. रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा जो जेटी रेषाखंड आहे त्याची ही वरची बाजू, त्याची ही खालची बाजू, त्याची ही एक बाजू, त्याची ही दुसरी बाजू, दोन्ही बाजूला पॉईंट जे वरून आपण आर्क केलेले आहेत, कंस केलेले आहेत. आता आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवतोय पॉईंट टी वर आणि या दोन कंसांना छेदणारे कंस आपल्याला करायचे आहेत. या ठिकाणी मी हा पहिला कंस केलेला आहे आणि दुसरा कंस करायला मी कंपास खाली घेतोय आणि या ठिकाणी आपला दुसरा कंस सुद्धा होईल. पण पहिला कंस या ठिकाणी बघा माझा कमी लांबीचा झालेला आहे, परंतु माझ्याकडे इथे आहे परत तेच अंतर असल्यामुळे मी पहिला कंस पुन्हा एकदा वाढवून घेतो. इथे अशा प्रकारे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदलेले आहेत. आता हे 2 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या 2 बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. म्हणून पहिल्यांदा बिंदू फिक्स करूया इथे, इथे, आणि या 2 बिंदूतून जाणारी रेषा जर आपल्याला काढायची असेल तर रुलर आपल्याला घ्यावीच लागेल. ती व्यवस्थित धरा उभी, की जेणेकरून आपल्याला आकृती काढताना हे जे 2 बिंदू आपण या ठिकाणी दाखवले ते या पट्टीच्या कडेला टच झाले पाहिजे. टच अँड गो. गो मीन्स ड्रॉ द लाईन. पहिल्यांदा पट्टी टच करून घ्या कंप्लीट व्यवस्थित. या ठिकाणी हे दोन्ही पॉईंट त्याच्या बरोबर मध्यभाग टच झालेला आहे आणि आपण ड्रॉ करणार आहोत लाईन. पहिली परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी काढतोय, ती वरच्या बाजूला जास्त असली पाहिजे म्हणून मी पट्टी वाढवणार आहे, कारण वरचा भाग आपल्याला महत्त्वाचा आहे. मी परत एकदा थोडं मागे जातोय, पट्टीची लांबी वाढवतोय, ती वाढवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आता मी ड्रॉ करतोय या ठिकाणी पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर. या प्रकारे पट्टी मी बाजूला घेतोय. एक अर्थ लक्षात घ्या, काल रचना करताना काहीने अभ्यास टाकला होता ग्रुपवर. तर जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो ना, तेव्हा हा जो पाया आहे ना त्याचे 2 समान भाग होतात. इथपासून इथपर्यंत जेवढी लांबी आहे ना तेवढीच लांबी इथपासून इथपर्यंत असते. म्हणजे 2 तुकडे जर आपल्या डोळ्यांना सारखे दिसले आणि या ठिकाणी काटकोन तयार होतो, काटकोन तयार झाला तरच तो परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो दाखवूया आपण इथे. असा 90 अंशाचा कोन दिसतो आपल्या डोळ्यांना, तो दिसला तर आपली रचना क्लिअर, नाही दिसला तर समथिंग इज रॉंग असं समजायला हरकत नाही. परपेंडिक्युलर बायसेक्टर ही लाईन असते असं मी तुम्हाला सांगितलंय, म्हणून हिला एरो काढायला विसरायचं नाही. एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपला ड्रॉ झालेला आहे पायाचा, आडव्या रेषाखंडाचा. 2 परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला अजून ड्रॉ करायचे, एक याचा आणि एक याचा. आता चला बघूया, हा जो जे रेषाखंड आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ करूया. त्यासाठी परत आपल्याला हातात घ्यायचा आहे कंपास. कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आहे पॉईंट ए वर. मी कलर चेंज करतोय आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर असेल
तर आता एक भाग इथे महत्वाचा आहे, तो लक्षात घ्या. या रेषाखंडाची ही पहिली बाजू आहे, इकडची ही मी दाखवतोय हाताने ही, आणि ही दुसरी बाजू आहे. या दोन बाजूंना आपल्याला ए आणि जे वरून छेदणारे कंस करायचे आहेत. हा महत्वाचा भाग. तर चला बघूया. पहिल्यांदा आपण कंस करूया पॉइंट ए वरून. अंतर आपण तर घेतलेलंच आहे. पहिला कंस मी मुद्दामहून जास्त लांबीचा काढतोय, जेणेकरून नंतर दुसऱ्यांदा काढलेला कंस त्याला छेदला पाहिजे. हा पहिला कंस ड्रॉ झाला. आता मी उचलून घेतलं, दुसऱ्या बाजूला दुसरा कंस ड्रॉ करतोय. ए वर ठेवलेलं होतं आपण लोखंडी टोक, ते आता आपल्याला ठेवायचं आहे जे वर, या पद्धतीप्रमाणे. हा मला अजून वाढवावा लागेल खाली. एक मिनिट हा. जे वरून छेदला पाहिजे तो ना, म्हणून तो असा वाढवावा लागेल खाली, लाईक दिस. आता मी हे लोखंडी टोक ठेवतोय जे वर, आणि मला हे दोन जे रेड केलेले आर्क आहेत त्याला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क काढायचे आहेत, कामापुरते जेवढे लागतील तेवढेच. इथे छेदलेलं आहे, इकडे पण इंटरसेक्ट करून घेऊया याप्रमाणे. याप्रमाणे हे दोन आर्क एकदा इकडे आणि एकदा इकडे इंटरसेक्ट झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी दाखवूया कोणते पॉइंट आहे, कारण ते पॉइंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता पट्टी घ्यायची आणि या दोन पॉइंट मधून जाणारी आपल्याला रेषा ड्रॉ करायची आहे. इथे पट्टी आहेच ऑलरेडी, मला फक्त ती फिरवायची आहे. आणि फिरवल्यानंतर हे दोन पॉइंट जे आहेत ते या पट्टीच्या कडेला स्पर्श झाले पाहिजेत. हे माझ्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. इकडच्या बाजूला छेदले पाहिजे वरती ह्या बाजूला. इकडे कमी लांबीचा काढला तरी चालेल, पण इकडे जास्त लांबीचा आपल्याला तो ड्रॉ करायचा आहे. बघा, कडेला स्पर्श झाला पाहिजे. बरोबर मध्यभागी जो टिंब दाखवलाय आपण, तो इंटरसेक्टिंग पॉइंट, त्याच्या बरोबर मध्यभागी आली पाहिजे पट्टी. इथे झाले बरोबर. इथे थोडंसं पुढे सरकावं लागेल किंचित. ओके. आणि मग आपण हातामध्ये घेणार आहोत पेन्सिल आणि ड्रॉ करणार आहोत दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईक दिस. तो ड्रॉ झालेला आहे, त्याला आपल्याला एरो दाखवणं गरजेचं आहे, कारण तो बायसेक्टर आहे. हा बायसेक्टर काढल्यामुळं काय होतं ते परत एकदा लक्षात ठेवा. आपण एजे या सेगमेंटचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, म्हणजे एजे रेषाखंडाचे दोन भाग झालेले आहेत. ए पासून इथपर्यंत जेवढा हा रेषाखंड लांबीचा आहे तेवढाच हा भाग आहे. दोन तुकडे सेम टू सेम 50-50. असं दिसत असेल तर तुमचं 100% बरोबर, वेगळं दिसत असेल तर समजून घ्यायचं आपलं काहीतरी रॉंग झालेलं आहे. आणि जेव्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तेव्हा या ठिकाणचा होणारा कोन आपल्या डोळ्यांना 90 अंशाचा दिसतो. इथं तो दिसतोय, त्याचं सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी असं काढायचं आहे. अशा प्रकारे आपला दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ झालेला आहे. आणि अजून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे तिसऱ्या बाजूचा. बघूया आपण, ती तिसरी बाजू इथे दिसते तुम्हाला. जेटीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, जेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. आता राहिला एटीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणं, तो आपण काढून घेऊया. त्यासाठी पुन्हा आपल्याला कंपास घ्यायचे हातामध्ये आणि या कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवायचं आहे. एजेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर, हे फार कमी आहे सध्या, इथे दिसतंय तुम्हाला. लोखंडी टोक पॉइंट ए वरच ठेवा बरोबर. मला कंपास, एक मिनिट, लोखंडी टोकच फिरलंय. हा,
कंपास मधला अंतर मला हे पेन्सिलच त्या बाजूला गेलेले इथे ठेवायचं आहे आपल्याला लोखंडी टोक. दोन्ही भाग दिसायला सारखे आहेत. बघूया, आपल्याला पेन्सिल फिरवून घ्यायची आहे आणि अंतर मात्र निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. हे निम्म्यापेक्षा जास्त दिसते आपल्याला इथे. याचे दोन भाग नीट लक्षात घ्या. हा इकडचा एक भाग आहे हा, आणि हा दुसरा भाग आहे. मी वेगळे कलर वापरतो या छेदणाऱ्या कंसांसाठी. मला या रेषाखंडाच्या एका बाजूला पहिला कंस करायचा आहे. तो जास्त लांबीचा करणं गरजेचं आहे. परत एकदा लक्षात ठेवा, लोखंडी टोक आपण पॉईंट ए वर ठेवलेलं आहे. कंपासमध्ये आपण ATच्या जास्तपेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि आपण आता करतोय पहिला कंस त्याच्या एका बाजूला आणि दुसरा कंस त्याच्या दुसऱ्या बाजूला. वेगळा कलर मी वापरला आहे, त्याच्यामुळे सेपरेट भाग तुमच्या लक्षात यायला काहीच अडचण नाही. आता मला कंपास या ठिकाणाहून उचलायचं आहे. त्याचं लोखंडी टोक मला T या पॉईंटवर ठेवायचं आहे. तुम्हालाही तीच कृती करायची आहे, वेगळी नाही. आणि आता आपण जे कंस काढलेले होते त्या कंसांना छेदणारे कंस आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. ते जास्त लांबीचे काढण्याची गरज नाही. हा पहिला झाला. त्याच्यानंतर आपण फिरवून घेऊया आणि हा दुसरा झाला. कंपासचं काम संपलेलं आहे, त्याला आपण ठेवून देऊया बाजूला. हे दोन पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ते पहिल्यांदा मी स्पष्ट करून घेतो कोणते दोन पॉईंट आहे. एक पॉईंट इथे आहे पहा मित्रांनो, आणि दुसरा पॉईंट इथे आहे. या दोघांमधून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. त्यासाठी परत आपल्याला पट्टीचा वापर करावा लागेल. पट्टी नावाचं टूल इन्स्ट्रुमेंट आपण घेऊया. ती धरायची फक्त व्यवस्थित. मला फिरवण्यासाठी इकडे आहे भाग. अशा प्रकारे मी पट्टी फिरून घेतोय. हे दोन्ही बिंदू आपल्या पट्टीच्या कडेला टच झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला लाईन काढण्यासाठी गो होईल. आपली कृती जाता येईल. टच अँड गो. बिंदूंचा स्पर्श करून ठेवा या प्रकारे आणि लाईन काढून घ्या. लाईक धिस. लाईन काढल्यानंतर पट्टीचं काम संपतंय. तिला बाजूला ठेवून द्या. पूर्णपणे बाजूला ठेवली तरी चालेल. हे तिन्ही पॉइंट एकमेकांना जिथं छेदले तो बिंदू मी या ठिकाणी ठळक करून घेतो. मुद्दामहून जास्त ठळक केलेला आहे. या एका बिंदूमध्ये हे तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी छेदलेले आहेत. त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो. कालच्या भागामध्ये आपण तो C या लेटरने दाखवलेला आहे. इथेही आपल्याला तो C या लेटरने दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण काय केलं ते या ठिकाणी समराईज करूया. सारांश बघूया आपण नेमकं काय केलं. क्रमशः कृती तुमच्या लक्षात असेल तर पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल काढलेला आहे, ज्याचं नाव आहे या ठिकाणी ट्रायंगल AZT. ही 1 नंबरची कृती. 2 नंबरला आपण जो पाया आहे ZT त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. 3 नंबरला आपण जी साइड आहे AJ त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. 4 नंबरला आपण राहिलेली जी बाजू होती AT तिचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, परंतु त्याचं लंब चिन्ह या ठिकाणी काढणं दाखवणं बाकी आहे. ते आपण या ठिकाणी दाखवूया. पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तेव्हा त्या सेगमेंटचे त्या रेषाखंडाचे 2 भाग तयार होतात. हा AJ इथला हा इथपर्यंत 50 आणि इथून पुढे हा 50. आणि अशा प्रकारे काढलेले तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना एका बिंदूत छेदलेले आहेत.
तो बिंदू आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारे विशालकोन त्रिकोणाचे तीनही लंबदुभाजक एकमेकांना त्रिकोणाच्या बाह्य भागात छेदतात. The perpendicular bisector of obtuse angle triangle are intersect to each other in the exterior part of the triangle. एवढा भाग आपण लक्षात ठेवणार आहोत आणि ही आकृती लक्षात ठेवून आपली रचना या ठिकाणी संपलेली आहे. तो गुणधर्म आपण विचारात घेतलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी थांबणार आहोत. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.